अजनी थाना क्षेत्र में शादी का झांसा देकर दुष्कर्म किए जाने का गंभीर मामला सामने आया है। जानकारी के मुताबिक आरोपी शमिक ने पीड़िता को शादी का भरोसा दिलाया और उसी बहाने उसके साथ संबंध बनाए। पीड़िता का आरोप है कि आरोपी लंबी समय से उसे शादी का आश्वासन देता रहा, लेकिन बाद में शादी से इनकार कर दिया। खुद को ठगा महसूस करने के बाद पीड़िता ने अजनी थाने पहुंचकर शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने तुरंत मामला दर्ज कर आरोपी शमिक को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस आरोपी के साथ पूछताछ कर रही है और मामले की आगे की जांच जारी है। सर्वप्रथम पोलीस ठाणे अजनी येथे यातील फिर्यादी अबक यांनी पोलीस ठाणे येऊन इथे अर्ज दिला होता की सम्यक अरुण उके यासोबत त्या लिव्ह इन मध्ये राहत होत्या। त्यांची हकीकत अशी होती की नमूद फिर्यादी या त्यांच्या पतीपासून मागील 4 वर्षापासून वेगळ्या राहतात आणि त्यांना एक 15 वर्ष आणि 10 वर्ष अशी मुलगी, 10 वर्षाची मुलगी आणि 15 वर्षाचा मुलगा आहे। आणि पतीपासून वेगळे झाल्यावर नमूद हा जो आरोपी आहे हा त्यांच्या संबंधात आला, तर तो त्यांना नेहमी लग्नाबाबत विचारत होता। तर फिर्यादीने 1-2 वेळेस टाळलं, पण यानंतर तो घरी सुद्धा आला। घरी आल्यावर त्यांनी फिर्यादीला सांगितले की मी तुमच्याशी लग्नच करणार आहे आणि असं आमिष देऊन त्याने नमूद फिर्यादीसोबत संबंध प्रस्थापित केले। परंतु फिर्यादी ही तिला लहान मुलगी असल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात मागे पुढे करत होती। तिचं आमच्या पोलीस ठाणे मधील उपमनी मनीषा जांदुर्णे यांनी व्यवस्थित काउन्सिलिंग केली। काउन्सिलिंग केल्यावर नमूद गुन्हा फिर्यादी यांनी नमूद गुन्हा आरोपी विरुद्ध दाखल केलेला आहे व त्या आरोपीला आम्ही अटक करून त्याचा 3 दिवस PCR घेतलेला आहे आणि आज रोजी नमूद आरोपी हा MCR मध्ये रवाना झालेला आहे। संपूर्ण कारवाई ही उपमनी मनीषा जांदुर्णे व इतर अंमलदार यांनी केलेली आहे।